आपण सर्व फोटोज तर खूप काढतो, पण अजूनही बिगिनर फोटोग्राफरना रॉ आणि जेपीजी मध्ये फरक समजून येत नाही. तर आज आपण समजून घेऊया रॉ आणि जेपीजी मध्ये फरक काय असतो. जेपीजी जो फोटो असतो तो तुम्हाला डायरेक्टली प्रोसेस करून मिळतो, जो की आहे तसा तुम्ही यूज करू शकता किंवा नॉर्मली त्यावर एडिटिंग करून तुम्ही तो यूज करू शकता. रॉ फोटोमध्ये खूप सारे लेअर असतात जे की तुम्हाला प्रोसेसिंगला थोडंसं हार्ड जातं, पण एडिटिंग ह्याच फोटोमध्ये तुम्हाला जास्त शिकायला मिळते आणि याचं आउटपुट पण खूप छान मिळतं. कलर ग्रेडिंगसाठी मोस्टली रॉ फोटोच यूज केला जातो. जेपीजी फोटो जर तुम्ही घेतला आणि रॉ फोटो कम्पेअर केला तर त्यामध्ये तुम्हाला समजून येईल की रॉ फोटोला एडिट केल्यानंतर तुम्हाला कलर्स किंवा बाकीच्या ज्या काही डिटेल्स असतील त्या जास्त मिळतात, कम्पेअर टू जेपीजी तुम्हाला डिटेल्स कमी मिळतात. म्हणजे थोडक्यात जेपीजी हा फोटो पूर्ण तयार आणि प्रोसेस फोटो असतो. रॉ फोटो म्हणजे पूर्ण कच्चा फोटो असतो जो की आपल्याला नंतर प्रोसेस करायला लागतो, पण त्याचा आउटपुट मात्र खूप चांगलं आणि भारी निघतं. तर तुम्ही एडिटिंग शिकत असाल किंवा एडिटिंग तुम्हाला जर शिकायची असेल तर तुम्ही रॉ फोटोपासून सुरुवात करा. तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी रॉ फोटोमध्ये शिकायला मिळतील. तुम्ही कोणता फॉर्मॅट यूज करता कमेंट करून नक्की सांगा. आणि नेक्स्ट रील तुम्हाला कुठल्या टॉपिकवर हवा आहे ते पण मला कमेंटमध्ये कळवा.